संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे वसुदेवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं या ऑनलाईन वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 2, श्लोक नंबर 57। आपल्याला स्मरणात असेलच की मागच्या वेळेस आपण जी 57व्या या श्लोकाची चर्चा करत असताना एक संदर्भ आपण घेतला होता परफेक्शनचा, की या लौकिक जगामध्ये जे परफेक्शनचं कौतुक आपण करत असतो त्याच्या तुलनेमध्ये हे जे महापुरुषांचं जे परफेक्शन असतं हे दोघांचं पण काही तुलना करणं योग्य नाही आहे। ते का, महापुरुषांचं जे परफेक्शन असतं त्यांचं जे बोध असतो ते फार वेगळा असतो। आणि त्याच संदर्भामध्ये मी एक मंत्र म्हटलं होतं उपनिषदातलं। ते मंत्र होतं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, की हे जग सुद्धा पूर्ण आहे आणि ते परब्रह्म सुद्धा पूर्ण आहे, परफेक्ट आहे। हे जग पूर्ण का आहे? कारण की ते त्या पूर्ण ब्रह्मातूनच याचा जन्म झालेला आहे, म्हणून हे जग सुद्धा परफेक्ट आहे। पण हे आपल्याला का नाही त्याची अनुभूती होत? कारण की आपण या मनाच्या माध्यमातून जे की अपूर्ण आहे, कमकुवत आहे, त्यात दोष आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होत असतं? हे जग अपूर्ण दिसत असतं। तर या संदर्भात एक छोटासा प्रश्न विचारला गेलेला आहे की जर त्या पूर्ण ब्रह्मतत्वातूनच हे जग निर्माण झालेलं आहे, तर आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी ते सुद्धा त्या परफेक्ट ब्रह्मतत्वातूनच त्याचा जन्म झालेला आहे किंवा त्यातूनच ते उद्भवलंय। जर ते त्यातूनच उद्भवलं आहे तर मग आम्हाला हे जग इम्परफेक्ट का दिसतं? प्रश्न एकदम व्हॅलिड आहे। कारण की परफेक्ट मधून आलेली गोष्ट आपण जर म्हणतो की जग परफेक्ट आहे, तर मग माझं मनच, माझी बुद्धी ही कलुषित का आहे? त्यात दोष का आहे? तर त्याचं उत्तर आपण बघूया की पहा, ब्रह्मतत्व कधी पण एकटा या सृष्टीची निर्मिती करू शकत नाही। आपण ही चर्चा केलेली आहे आधी। का? कारण की ब्रह्म निष्क्रिय असतो आणि जेव्हा या जगाची सृष्टी झाली तेव्हा त्या ब्रह्मतत्वाने काय केलं की त्या ब्रह्मतत्वातूनच माया, ब्रह्म, शक्ती, अभेद त्यांचा निर्माण झाला। आणि हे ब्रह्मतत्व आणि ती माया या दोघांची प्रकृती आणि पुरुष या दोघांनी मिळून या समस्त संसाराची रचना केलेली, संपूर्ण जगाची रचना केलेली आहे। आणि म्हणूनच जे काही आपल्याला इंद्रिय गोचर आहे ते सर्व काय आहे? ते असत आहे। पहा, ठाकूर म्हणतात की हे जग काय आहे? सत आणि असतचं मिश्रण आहे।
हे जग काय आहे? ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व आणि असत याचं मिश्रण आहे. उदाहरण देऊन सांगतात. काय उदाहरण देतात? हे जग वाळू आणि साखरेचं मिश्रण आहे. तुम्ही मुंगीच्या शहाणपणाने साखर वेचून खा. तर हे जग काय आहे? हे जग सत आणि असतचं मिश्रण आहे. तर मग तेव्हा का सांगितलं की हे जग परफेक्ट आहे? ज्या ऋषींनी ज्या फ्रेम मधून हे सांगितलेलं आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, की हे जग परफेक्ट आहे, हे ते का बोलू शकले? कारण की त्यांनी या जगाला कसं बघितलंय? ते आता फक्त ब्रह्मतत्वच बघितलंय. आलं का लक्षात? ऋषींनी जर हे जग सत आणि असतचं मिश्रण आहे, तर मग ऋषी असे कशाला बोललेत? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, की हे जग परफेक्ट आहे. आणि का परफेक्ट आहे? कारण की ते परफेक्ट ब्रह्मातून निघालेलं आहे. तर हे जर सत आणि असतचं मिश्रण आहे, तर त्यांनी मग याला का म्हटलं परफेक्ट? कारण की त्यांची जी दृष्टी होती बघण्याची, ती मनाच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून नव्हती. म्हणून त्यांनी या जगाला परफेक्ट म्हटलं. बरं, पण मग आता माझंच मन म्हणजे किंवा आपलं मन हे इम्परफेक्ट काय? हे कुठनं आलं? तर याचं उत्तर ज्याला म्हणतो की ही आपलं मन जे आहे, ही जी बुद्धी आहे, ही काय आहे? ही अविद्याने घेरल्या गेलेली आहे. पहा, आपण आत्ताच काही दिवसाची चर्चा केली होती आत्मबोधामध्ये. काय चर्चा केली होती? आपण चर्चा केली होती की या ब्रह्मतत्वाने आपली माया आणि तिच्या माध्यमातून काय केलं? आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. विक्षेप शक्तीने काय केलं? हे जग निर्माण केलं. आणि जग निर्माण तर केलं, म्हणजे ब्रह्मतत्वाच्या बरोबर ब्रह्मतत्व विक्षेप शक्ती जग निर्माण केलं. आणि मग त्या जगाला आवरण शक्तीने झाकलं. म्हणजे जे ब्रह्मतत्व तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे, त्याला मन, बुद्धी या सगळ्यांनी झाकलं. म्हणजे काय झालं की आता आपल्याला उपायच नाहीये. वी हॅव नो ऑप्शन देन अदर देन टू सी दिस वर्ल्ड थ्रू दिस माइंड. आपल्याला ते ऑप्शनच राहिलेलं नाहीये. म्हणजे आता प्रश्न हा निर्माण होतो की अरे, जर देवाने आपल्याला या मायामध्ये ठेवलेलं आहे आणि या जगामध्ये इतके दुःख भोगत आहे, तेव्हा ठाकूर खूप एक सुंदर गोष्ट सांगतात की अरे, तू आहे कोण? हु आर यू? तू आहे कोण? अरे, तू तर ब्रह्म आहे, पण तू आपलं स्वरूप हरून बसलेला आहे ना त्या मना आणि बुद्धीच्या मागे लागून. जर ती, हे पहा, ईश्वरांनी आपल्याला या मायेमध्ये ठेवलंय, मान्य आहे, पण त्या मायेमध्ये राहणं की मायाच्या बाहेर निघणं हे तर आपल्या हातात आहे ना. आणि विशेष करून कळल्यानंतर अज्ञानी माणूस संसारामध्ये खितपत असतो, तर आपण मान्य करतो की त्याला तितकं अजून समज नाहीये. पण आता आपल्याला हे कळलंय की हे जग सत आणि असतचं मिश्रण आहे. ऋषींनी याला परफेक्ट सांगितलंय कारण की त्यांची दृष्टी होती, त्यांच्याकडे मनच नाही रादर, म्हणजे परफेक्टेड मन आहे किंवा असं म्हटलं तरी चालेल. पण मग माझ्यामध्ये हे अज्ञान का आलं की माझं आत्मतत्व या शरीरबोधानी, या बुद्धीनी, या मनानी तरी झाकलेलं आहे. म्हणजेच काय, याला ठाकूरांच्या भाषेत असं म्हटलं की त्यांनी आपल्याला या मायामध्ये ठेवलेलं आहे. बिलकुल योग्य, एकदम परफेक्ट आहे हे उत्तर. पण आता मायामध्ये राहणं की नाही राहणं ही चॉईस आपली आहे. आणि ह्या मनामध्ये हे आपले, म्हणजे ज्याला म्हणतो की अज्ञान कुठून शिरलं? मायेमुळे. पण ही माया केव्हा सुरू झाली? याला मात्र उत्तर नाहीये वेदांतामध्ये. माया केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपणार याला उत्तर नाहीये. हा, केव्हा संपणार हे इंडिव्हिज्युअल करता आपण सांगू शकतो. काय सांगू शकतो? ज्या दिवशी आपलं आत्मबोध होणार, ज्या दिवशी आपल्याला ब्रह्मबोध होणार.
आणि आता या संसारामध्ये प्रलोभनाच्या मागे लागून आपल्या मनाला अजून कलुषित करणं हे योग्य आहे, की विवेक करून, साधना करून, सेवा करून या जगाच्या पलीकडे जाणं ते योग्य आहे? तर नक्कीच आपण साधक आहोत, दुसरा मार्ग आपला आहे. तर ईश्वराने आपल्याला मायेमध्ये ठेवलेलं आहे हे नक्की आहे, आणि त्याच्यामध्ये गुरफटून आपण त्याला अजून कलुषित करतोय. पण आता आपण जागृत झालेलो आहोत, तर आता काय अपेक्षित आहे की आपण लवकरात लवकर साधना करून या आपलं मन स्वच्छ करून, हे मन आपणच घाण केलेलं आहे. हे अज्ञान आलं कुठून? तर मी विवेक चूडामणी माझ्याबरोबर आणलेलं आहे, आणि आपल्यापैकी ज्या लोकांनी हे वर्ग अटेंड केले असतील तर हे मन म्हणजे काय असतं, हे मुळातच अज्ञान आहे. मुळातच अज्ञान आहे याचा अर्थ काय, की हे जग कशाने बनलेलं आहे? सत आणि असत. तर आपल्यामध्ये जे सत तत्व आहे, आत्मतत्व आहे, हे त्या मनाने झाकलं गेलं आहे. कोणी झाकलं? ईश्वराने. का? कारण की प्रकृती आणि पुरुष याच्याशिवाय या संसाराची सृष्टी होऊ शकत नाही. हा, त्यांनी सृष्टी केली, आपल्याला निर्माण केलं, पण यात राहणं की नाही राहणं हे आपल्यावरती अवलंबून आहे. बरं, हे तेवढंच खरं. वचनामृतला मधला एक फार सुंदर प्रसंग जो लक्षात आला सांगू इच्छितो, की असाच प्रसंग सुरू असताना मग ते भक्त विचारतात ठाकूरांना की अहो त्यांचा खेळ चालू आहे, त्यांनी ते ठेवून दिलं मायेमध्ये, इथे तर आमचा जीव चाललाय ना. याचं फार सुंदर उत्तर ठाकूर देतात. ते म्हणतात, अरे तू आहे तरी कोण? स्वतःचं स्वरूप विसरून बसलेला आहे आणि उगीच रडत बसलाय, त्याला ते काय करणार? आपण स्वतःचं स्वरूप विसरून बसलेलो आहोत, या जगाला सत्य समजून वावरत आहोत, दुःख कष्ट भोगत आहोत, तर याच्यामध्ये त्यांचा काय दोष आहे? अरे त्यांनी ब्रह्म आणि माया निर्माण करून या जगाचा खेळ रचून दिला, आणि ते आनंद करून राहिलेत की कसे भावला भावली भांडून राहिलेत. पण हे भावला भावलीना इथे राहायचं की नाही राहायचं हे त्यांच्या हातात आहे, हे आपल्या हातात आहे. आणि हे मन काय आहे? हे मनच मुळात अविद्या, प्रकृती. तो श्लोक आहे 169वा, आणि पुण्याला मी तो 13 ऑक्टोबरच्या दिवशी डिस्कस केला होता. माझ्याकडे ती डेट लिहिलेली आहे. नाही अस्ति अविद्या मनसो अतिरिक्ता. वंडरफुल. आचार्य शंकर म्हणतात की मनाच्या व्यतिरिक्त आणि दुसरं काहीही अविद्या नाहीये. म्हणजे ही गॉड गिफ्ट आहे आपल्याला, पण ती गिफ्ट घ्यायची की नाही घ्यायची हे आपल्यावरती डिपेंड करतं. मनो ही अविद्या भवबंध हेतू, आणि हेच आपल्या भवबंधनाचं कारण सुद्धा आहे. तस्मिन विनष्टे सकलम विनष्टम. हे मन नष्ट झालं, सगळं काही नष्ट होऊन जाईल. ठाकूरपंत म्हणतात मनोनाश म्हणजेच तर मुक्ती. विजृंभते अस्मिन सकलम विजृंभते. आणि हा मन जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा हे सगळं जग प्रकाशित होतं. आपण झोपतो तेव्हा जग दिसतं का आपल्याला? नाही. पण जागी झाल्यावर बरोबर आपलं मन सुद्धा जागृत होतं आणि हे जग सुद्धा जागृत होत असतं. तर त्या प्रश्नाच्या उत्तरासकट मला एवढंच सांगायचंय की जगाला परफेक्ट म्हटलंय ऋषी लोकांनी, कारण की ते स्वतः परफेक्ट होते आणि म्हणून ते जगाला परफेक्टच बघत होते. हे जग सत आणि असतचं मिश्रण आहे. त्यांनी सत बघून याला परफेक्ट सांगितलेलं आहे. आपल्यामध्ये हे ज्याला म्हणूया की ही माया किंवा ही अविद्या का शिरली? कारण की या जगाला आपण सत समजत आहोत, आणि सत आणि असतचं मिश्रण आपल्यामध्ये सुद्धा आहे. हे शरीर मन बुद्धी हे सगळं असत आहे, पण त्याच्या आतमध्ये सत पदार्थ सुद्धा आहे. ईश्वराने आपल्याला मायेमध्ये ठेवलं आहे नक्की, पण यात राहणं की नाही राहणं, चुकीचे संस्कार अजून गोळा करणं की नाही करणं हे आपल्या हातात आहे मात्र. तर हे आपणच नक्की करायचं असं मला वाटतं. तर ह्या प्रश्नाचं एक छोटंसं उत्तर, ते पण थोडी चर्चा केली. आता आपण 57वा श्लोक त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आधी आपण तो श्लोक वाचू, त्याचा अर्थ वाचू, आणि मग त्याचं विवेचन प्रारंभ करू.
यह सर्वत्रान अभिस्नेहः तत् तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यह सर्वत्रान अभिस्नेहः तत् तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे। यह सर्वत्रान अभिस्नेह, सर्व बाबतीत स्नेह शून्य असला पाहिजे। स्नेह शून्य असला पाहिजे म्हणजे दगड असला पाहिजे का? नाही, आसक्त नसला पाहिजे। आणि आसक्ती म्हणजे काय? आपण चर्चा केली होती। आसक्ती म्हणजे अपेक्षा सकट प्रेम, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, मोबाईल शिवाय मी राहू शकत नाही, ही आसक्ती आहे। पहा, पूर्वच्या श्लोकामध्ये आणि याच्यामध्ये थोडं साम्य आपल्याला वाटतंय, पण एक फार बारीकसा फरक आहे, तो मी सांगू इच्छितो की पहा, दुःखेष्वनु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितः धीर मुनी उच्यते। याच्यावर सुद्धा सांगितलं की दुःखदायक प्रसंगी त्याच्या मनात खेद वाटत नाही आणि सुखाच्या प्राप्तीची त्याला मुळीच इच्छा पण नाही। हे पुनरुक्ती दोष आहे का? नाही। पहा, आपण काहीतरी कर्तव्य कर्म करत असतो सर्वजण, आणि त्यातून काहीतरी ज्याला म्हणतो की सुखद किंवा दुःखद प्रसंग घडत असतात। कर्तव्य कर्म करत असताना जे सुख दुःख उपस्थित होतं त्याच्या बाबतीत अलिप्त राहणं, त्याच्या संदर्भात हा श्लोक नंबर 56 आहे। पण काही प्रसंग असे असतात की जे आपल्याला कर्मानुसार प्राप्त होत असतात। हे पहा, फार छोटासा अंतर आहे पण फार महत्वाचा आहे। कर्मानुसार प्राप्त होत असतं। कर्मानुसार प्राप्त होत असतं म्हणजे काय? एक छोटंसं उदाहरण घेऊया। रस्त्यात आपण आपल्या बाजूने चालले आहोत, एकदम ट्रॅफिकचे सर्व रूल फॉलो करत आहोत, पण समोरून कोणीतरी एक धेंड आलं आणि त्यांनी आपल्याला धडक मारली। रॉंग साईड तो येत होता, आपण बरोबर चालले आहोत, सिग्नल फॉलो करत आहोत, ट्रॅफिकचे रूल फॉलो करत आहोत, पण आता हा कुठून तरी हा उपटसुंब आला आणि त्यांनी आपल्या गाडीला धडक मारली। याला काय म्हणतात? क्रमप्राप्त किंवा आपल्या प्रारब्ध कर्मानुसार ते आपल्या नशिबात होतं म्हणून ते आलं। तर प्रारब्ध कर्मा अनुयायी आपल्याला जे काही दुःख किंवा सुख प्राप्त होत असतात, तर अशा प्रकारच्या सुखाच्या किंवा दुःखाप्रसंगी सुद्धा मग ते आपल्याला कर्तव्य कर्म करताना प्राप्त होत 56वां श्लोक, किंवा आपल्याला ते प्रारब्ध कर्मा अनुयायी प्राप्त होत, दोन्ही दृष्टीमध्ये जेव्हा तो साधक म्हणजे शुभ प्राप्त होत की अशुभ प्राप्त होत अविचल राहतो, त्याच्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही, अशा साधकाची बुद्धी स्थिर झाली असे समजावे। अभिस्नेह या शब्दाचं थोडं आपण चिंतन करूया। स्नेह म्हणजे आपण साधारणपणे विचार करतो की प्रेम, पण त्या अर्थाने प्रेम नाही आहे जे ठाकूर प्रेम करायचे। इथे आसक्तीच्या संदर्भात आपण घेतलं पाहिजे का? कारण की त्या प्रकारचं प्रेम तर आपल्याला जमत नाही आता। अपेक्षा सहित प्रेम हेच आपल्याला जमतंय, आणि ही अपेक्षा आहे म्हणून तर हे सगळं संसार सुरू आहे। कदाचित हे प्रेम किंवा ही परिभाषा आपल्याला थोडीशी आवडत नसेल, पण हे सत्य आहे। कितीही आपण याला नाही माझं अमुक अमुक याच्यावरती प्रेम माझं बिलकुल निस्वार्थ प्रेम आहे आपण म्हणतो, पण नाही, कुठेतरी आपण अडकलेले असतो। अपेक्षा सहित प्रेम। एक छोटंसं उदाहरण घेऊया आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की पहा, एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये एका लहान बाळाचा जन्म होतो।
आणि ते लहान बाळ पूर्ण घराचं एक केंद्रबिंदू असतं, वेड लावतं संपूर्ण घराला. हा आपला सर्वांचा अनुभव आहे. आणि किती त्याला प्रेम करतात, त्याच्याशी खेळतात, खाऊ घालतात, गंमत करतात, त्याला थोडंसं चिडवतात आणि किती आनंद करतात. आणि हे सगळं करत असताना मात्र आपण खरंच खूप एन्जॉय करतो. ते एन्जॉय काय करतो माहिती का? कारण की त्या लहान बाळाकडनं आपली अपेक्षा नसते. बघा, मान्य आहे का? त्या लहान बाळाकडनं आपली काहीही अपेक्षा नसते. त्याने तोंड फिरवलं तरी आपल्याला वाईट वाटत नाही. आपण बाहेरनं आलो आणि आल्याबरोबर त्याच्याशी खेळायला गेलो आणि त्याचा मूड नाहीये, त्याने आपल्याला दूर केलं, आपण कधी माइंड नाही करत. आपल्याला माहिती आहे, अरे लहान बाळ आहे, त्याचा मूड आहे. म्हणजेच काय की जोपर्यंत ते बाळ लहान असतं ना, त्याला आपण अपेक्षा रहित प्रेम करतो आणि म्हणून ते आपल्याला खूप स्पृहणीय असतं आणि खूप आनंद देतं, मनपूर्वक आनंद देतं. अनोळखी लहान बाळ दिसलं कुठे समारंभामध्ये तरी सुद्धा आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. हे आपल्या सर्वांचा अनुभव आहे. पण आपल्या घरामध्ये तेच जे लहान बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं तसं त्याच्याशी आपले खटके उडतात. का? अपेक्षा असते. 10वी मध्ये इतके टक्के पाहिजे, 12वी मध्ये इतके टक्के पाहिजे, या कॉलेजमध्येच ऍडमिशन घेतली पाहिजे, असंच केलं पाहिजे, लग्न झाल्यानंतर विचारायलाच नको. हे का होतं? पहा, एक फार व्यावहारिक उदाहरण आहे. तेच लहान बाळ असताना आपल्याला ते किती सुख द्यायचं आणि तेच लहान बाळ आज आपल्याला किती दुःख देत आहे. आता ते लहान बाळ राहिलेलं नाही, तर तो मोठा झालेला आहे. का? कारण की तो मुलगा, ते लहान बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं तसं आपल्याला वाटतं प्रेम वाढतंय. प्रेम वाढत नसतं, अपेक्षा वाढत असतात. आणि अपेक्षा भंग पावल्या की दुःख. नाही, त्याने असंच केलं पाहिजे. त्या अर्थाने इथे अभिस्नेह म्हटलंय. यह सर्वत्रान अभिस्नेह तत्तत प्राप्य शुभाशुभम. की आपल्या, ज्याला म्हणूया प्रारब्धानुसार जे काही शुभ आणि अशुभ फल प्राप्त होत असतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बुद्धीमध्ये विकार न येऊ देता आणि जो स्नेहशून्य किंवा आसक्ती शून्य असतो, हे पण जो आसक्ती शून्य असतो ना, तोच सुख आणि दुःखामध्ये सम राहू शकतो. आसक्ती असलेले लोक, आसक्त असलेले लोक, ते कधी पण त्यांच्या बुद्धीमध्ये विकार येणार नाही असं होऊच शकत नाही. मी पुन्हा रिपीट करू इच्छितो की जे लोक आसक्त असतात वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, स्थानामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये हा जो स्नेह हा असतोच. आणि स्नेह असल्यामुळे किंवा आसक्ती असल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर राहू शकत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये ही आसक्ती नाही, हा स्नेह नाही, हे पण मी पुन्हा म्हणतो बरं, स्नेह नसणं म्हणजे काही दगड होणं नव्हे. पण ज्यांच्या जीवनात म्हणजे आसक्ती नाही, तेच खरं प्रेम करू शकतात आणि ते त्यांचीच बुद्धी स्थिर असते. याचे उदाहरण मागच्या वेळेस आपण बघितले होते ठाकूरांच्या जीवनामध्ये. माताजींचं संपूर्ण जीवनच अशाच प्रकारच्या प्रेमाने भरलेलं आहे. थोडंसं अजून पुढे जाऊया. पहा, आपण म्हणतो की आसक्ती किंवा स्नेहशून्य होणे म्हणजे की दगड होणे नव्हे बरं. स्वामीजींचं एक उदाहरण घेऊया की जेव्हा म्हणजे ठाकूरांनी देह सोडलेला आहे आणि ते भारताच्या परिक्रमेला निघालेले आहेत. फिरता फिरता ते काशीला पोहोचतात. प्रमदादास मित्र, एक अत्यंत प्रकांड वेदांताचे पंडित, ज्यांची स्तुती स्वतः स्वामीजींनी केलेली आहे, त्यांच्या घरी ते अतिथी म्हणून थांबलेले आहेत. आणि बातमी येते की ठाकूरांचे एक फार जवळचे भक्त, ज्यांची खूप सेवा केलेली आहे, बलराम बसू, त्यांनी देह सोडला. ही बातमी मिळाल्याबरोबर एखाद्या लहान मुलासारखे स्वामीजी रडतात. त्यांना रडताना बघून खूप वाईट वाटतं. प्रमोद, अरे तुम्ही संन्याशी आहात.
सगळी मोहमाया तुम्ही सोडलेली आहे आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आणि ते तुम्ही इतके विद्वान पंडित. तेव्हा स्वामीजी म्हणतात, संन्याशी झालोय म्हणजे काय? संन्याशी झालोय म्हणजे काय? माझं हृदय काढून फेकून देऊ की काय? म्हणून इथे हा विचार किंवा हे असं नाही समजायचं, चुकूनही नाही समजायचं. लक्षात घ्या, असं चुकूनही नाही समजायचं की स्नेहशून्य म्हणजे दगड किंवा हृदयविहीन ज्याला म्हणतो दुष्ट, असं नाही. प्रेम आहे पण आसक्ती नाही. जसं लहान मुलाबद्दल प्रेम असतं आपलं, आसक्ती नसते, अपेक्षा नसतात. आणि म्हणून त्या प्रेमाला आपण खूप एन्जॉय करतो. बरं, लहान बाळाशी खेळताना आपला सगळेजण एन्जॉय करतो आपण. त्याचं कारण असते, अपेक्षा नसतात बाळाकडनं. एनिवे, तर जे मला सांगायचं होतं की स्नेहशून्य जी व्यक्ती असते, जे साधक असतो, ती व्यक्ती आपल्या प्रारब्ध कर्मानुसार प्राप्त सुख दुःख किंवा कर्तव्य कर्म करत असताना जे सुख दुःख लाभत असतं, या दोन्हीमध्ये तो त्याची बुद्धी त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नसतो. ही आसक्ती नेमकी येते कशी आपल्या जीवनामध्ये? पहा, आपण आत्ताच चर्चा केली आजच्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच की आपलं हे मन कसं आहे, अपूर्ण आहे. जरी हे अपूर्ण आहे, त्या मनाला अपूर्णत्वाचा बोध होत असतो आणि तो सारखं पूर्णत्व प्राप्त करण्याकरता कुठेतरी विषय, एखादी वस्तू, व्यक्ती, स्थान, कशाशी तरी तो निगडीत किंवा तादात्म्य पावतो. आणि तादात्म्य पाहून काय करतो? तात्पुरतं त्याला समाधान मिळतं, तात्पुरतं त्याला पूर्णत्व प्राप्त होतं. एखादी गोष्ट आपल्याला खूप हवीशी वाटते आणि ती मिळाली की आपल्याला किती समाधान वाटतं. कदाचित ते तात्पुरतंच असतं. एक उदाहरण घेऊया की एक लहान मुलगा शाळेतून आलेला नाही, त्याला उशीर होतोय, रोजची त्याची वेळ संध्याकाळी 5 वाजता येण्याची आहे, पण आज तो आलाच नाहीये. आई किती बैचेन होऊन जाते. पण जेव्हा तो एखाद्या तासानंतर येतो आणि दुरून आई बघते की माझा मुलगा आलाय, तर दुरून बघितल्याबरोबर तिला किती हायसं वाटतं. त्या समाधानाची तुलना नाही. पण ते समाधान किती मिनिटं टिकतं? 1-2-4 मिनिटं. का रे, कुठे गेला होता? मित्राकडे गेलो होतो. खायला दिलं, प्यायला दिलं, तो आपला खेळायला निघून गेला, आई आपली कामाला. म्हणण्याचा अर्थ काय की आपलं अपूर्ण मन या संसाराच्या गोष्टींशी तादात्म्य पाहून आयडेंटिफाय करतं आणि आयडेंटिफाय करून ते तात्पुरतं समाधान प्राप्त करत असतं. आणि जेव्हा ते तादात्म्य भंग पावतं तेव्हा आपण दुःखी होतो. कारण की विषय, वस्तू, व्यक्ती, स्थान हे कधी स्थिर नसतं. बाह्य वस्तूंनी, मग ते कितीही प्रिय व्यक्ती का न असो, आपल्याला कधीही पूर्ण समाधान हे कधी मिळणार नाही. आणि हाच मनाचा दोष आहे, हीच अविद्या, जो प्रश्न आपण चर्चा केली, हीच अविद्या आहे. साधारण लोकांना कळतच नाही की या गोष्टींशी तादात्म्य मी प्राप्त केल्याने मला कधीही मी स्थिर स्थावर होणार नाही. पण जर या मनाने, आता पहा, हे फार महत्वाचं आहे बरं, हे जे विवेकी लोक असतात किंवा जे साधक असतात, तुमच्यासारखे माझ्यासारखे, त्यांना हे कळालेलं आहे की जितकं या संसाराशी आपण तादात्म्य बांधून घेऊ किंवा याच्याशी निगडीत होऊ, तितकं आपलं मन अस्थिर होणार आहे. म्हणून काय करायचं की विवेक करून विषय, वस्तू, स्थान या सगळ्यांशी निगडीत न होता जे नेहमी स्थिर आहे, कधी न बदलणारं आहे, आत्मतत्व, त्याच्याशी जर आपण एक झालो, त्याच्याशी तादात्म्य प्राप्त केला, तर काय होणार की एकदा त्याच्याशी तादात्म्य प्राप्त केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छाच राहणार नाही. किंवा त्याच्याशी तादात्म्य प्राप्त केल्यानंतर जो समाधान प्राप्त होईल तो
आढळ आहे, नेहमी करता आहे. हे साधक लोकांना कळलेलं आहे, सामान्य लोकांना कळत नाही, आणि म्हणून ते बिचारे सतत धावत असतात, सतत धावत असतात. या लौकिक संसाराच्या लौकिक गोष्टींची तादात्म्य पाहून ते काय करत असतात? तात्पुरतं समाधान प्राप्त करत असतात. इथे दोन उदाहरणं त्याची चर्चा करणं फारच योग्य होईल मला असं वाटतं. एक म्हणजे मीराबाई, मुळात राजराणी, क्षत्रिय घरामध्ये जन्म झालेला तिचा, आणि अत्यंत वैभवशाली अशा घरात तिचा जन्म झाला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण लहानपणापासून तिला कृष्ण भक्ती अशी लाभलेली होती की स्वतः राजराणी, सासरी गेली तिथे राजराणी, पण एकही लौकिक गोष्टीमध्ये तिचं मन रमत नव्हतं, एकही. दाग दागिने, साड्या, आता राजराणी म्हटल्यानंतर काय कसली कमी, क्षत्राणी, पण 24 तास फक्त आयडेंटिफाय करत आहेत, तादात्म्य प्राप्त करत आहेत कोणाशी? ज्यांना आपलं पती मानलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण. आणि ते तादात्म्य प्राप्त करण्याच्या त्या सगळ्या त्या प्रवासामध्ये सतत त्यांना त्रास होऊन राहिला आहे, आणि त्यालाच तितिक्षा म्हणतात. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. विवेक चूडामणी. कारण की विवेक करून हे कळलेलं आहे मीराबाईंना की या जगामध्ये जर मी तादात्म्य प्राप्त केलं लौकिक व्यक्तींशी, लौकिक वस्तूंशी, तर काय होणार की ते माझं प्रेम जे असणार ना ते आसक्तीपूर्ण असणार. एक गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे बंधू भगिनींनो, की हे आपलं मन रूप म्हणजे मन आहे ना, त्याच्यामध्ये जी अतृप्तता असल्याने ते सतत काही ना काही खेळणं मागत असतं, की ज्या खेळण्याच्या माध्यमातून त्याला तृप्ती किंवा समाधान मिळालं पाहिजे. एक फार मोठं तत्व आहे मानसशास्त्राचं, पातंजली योगसूत्रातलं. मी तुम्हाला फक्त सोप्या भाषेत सांगतोय की मनामध्ये ही जी अपूर्णता आहे, ही अपूर्णता आपल्याला कधी चूप बसू देत नाही. पण जे विवेकी लोक असतात ते कधी पण या लौकिक जगाच्या मागे त्याच्याशी तादात्म्य प्राप्त न करता त्यांना हे माहितीये की ज्या समाधानाकरता माझं मन छटपट करत आहे, तडफडत आहे, ते मला लौकिक जगामध्ये नाही, ते मला ईश्वराच्या चरणी मिळणार आहे. आणि भाग्यवान आहेत ते लोक की ज्यांना ते हे लहानपणीच कळतं. मीराबाई. आणि म्हणून सगळं काही उपलब्ध आहे तरी कशामध्ये बिलकुल नीरस. एक फक्त कृष्ण सोडला तर बाकी कशामध्ये रस नाहीये. दुसरं उदाहरण मी जे आपल्या पुढे मांडू इच्छितो, तसे ते अनेक उदाहरण आहेत, पण विशेषकर आता कृष्ण भक्ती आणि एका बाजूला राजराणी तर एका बाजूला भगवान श्रीरामकृष्णांकडे येणारी गोपालेर मा, अघोरमणी देवी, अत्यंत गरीब बालविधवा, साधना करायची आहे. आता बालविधवा आहेत पण साधना करायची इच्छा आहे म्हणून आपल्या भावाचं घर सोडतात आणि एका मंदिरामध्ये येऊन राहतात. म्हणजे पहा कशात, म्हणजे ईश्वर पण एक योजना आखून देत असतं की त्या एक गोपालकृष्णाचं मंदिर आणि तिथे अजून एक यांच्यासारख्याच विधवा स्त्री तिथे राहत होत्या. त्या दोघी जणी त्या मंदिराची साफसफाई करणे, कृष्ण भगवानचा भोग तयार करणे, त्यांना सजवणे आणि जपध्यान करणे, हेच घेऊन त्यांनी आयुष्यभर काढलं. जगाभराचं दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये, अघोरमणी देवींच्या. काही थोडीफार जमापुंजी होती वडिलांची, त्याच्यातून काही व्याज मिळायचं, त्यातून ते काढायचं दिवस, आणि असं अवघं आयुष्य काढलेलं आहे. परिवर्तित जीवनामध्ये जेव्हा त्या ठाकूरांच्या संपर्कात येतात तर अनेक जे सामर्थ्यवान भक्तांनी त्यांना
खूप काही देण्याचा प्रयत्न केला, पण अघोरमणी देवीने त्यांच्याकडे ढुंकून बघितलं नाही. एक तर फारच बोलका प्रसंग आहे त्यांच्या जीवनातला, की ठाकूरांच्या देहावसानानंतरची ही गोष्ट आहे की जेव्हा हे सगळे वराहनगरमध्ये राहत असताना सगळे गुरुबंधू तर ते भेटायला गेले अघोरमणी देवींना, आणि त्यांनी बघितलं आता भयंकर हालाकीची परिस्थिती. बरं, तरी सुद्धा चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद. आता साक्षात बालगोपाळ त्यांच्या घरात त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळतोय, तर तिला आनंद नाही होणार तर कोणाला आनंद होणार. तर त्यांच्या भेटीला गेलेले हे सगळे डायरेक्ट डिसायपल्स ते बघतात की यांच्या घरामध्ये खूप डास आणि असं जुनाट घर, मच्छर, डास आणि सगळे किडे वगैरे फिरत असतात. ह्या कशा राहतात? मग आता यांच्याचकडे खायचे वांदे, कोणाकडे? डायरेक्ट डिसेबल्सकडे. तरी ते कोणाला तरी सांगून एक चांगली मच्छरदाणी पाठवतात की रात्रभर त्या आजीबाईंना एक व्यवस्थित झोप तरी लागू देत. आता यात वाईट काही नाही आणि मच्छरदाणी काही फार लक्झरी पण नाहीये, आणि ती मच्छरदाणी पाठवण्यात येते आणि त्या स्वीकार पण करतात. आश्चर्य बघा. पण आता रात्री मच्छरदाणी लावल्यानंतर जपध्यानाला बसतात आणि सगळं मन त्या मच्छरदाणीमध्येच, की कुठे या इतक्या चांगल्या मच्छरदाणीला उंदीर येऊन कुरतडो किंवा फाडून टाकू नये. बस. आणि त्या दिवशी मग काही जपामध्ये मन लागत नाही, आणि कसला गोपाल कसलं काय. सकाळी 3 वाजता उठतात, ती मच्छरदाणी काढतात. त्यांचं घर कामारहाटीमध्ये आणि कुठे वराहनगरमध्ये हे सगळे संन्यासी राहत होते. 3 वाजता पायी तो प्रवास चालू करतात. 5:15 दत्त हजर त्या वराहनगरमध्ये आणि म्हणतात, ह्या बाबांनो तुमची मच्छरदाणी. का हो, काय झालं? अरे यातून मला सगळं माझं मन विस्कटलं. पूर्ण रात्रभर मी जप करू शकले नाही, एकदा माझ्या गोपाळाला मी त्याचा हात मारू शकले नाही. बिलकुल नकोय मला ही गोष्ट. ती परत केली आणि तुमचं काय करायचं नाही करायचं काही या संदर्भात काही बोलणंच नाही, उलट्या पायी परत. म्हणण्याचा अर्थ काय, की हे सगळे महापुरुष लौकिक गोष्टींशी कधीही त्यांच्याशी निगडीत होत नाही, आयडेंटिफाय होत नाही. त्यांना माहिती आहे की या जगामध्ये जर आयडेंटिफाय व्हायचं असेल, निगडीत व्हायचं असेल, तर ते कोणाशी तादात्म्य पावायचं असेल तर ते फक्त ईश्वराशी, बाकी कोणाशी नाही. हे त्यांना चांगलं समजलेलं असतं. आणि म्हणून मुद्दाम मी हे उदाहरण, हे 2 कॉन्ट्रास्ट, कारण की मीराबाईंचं जीवन जर बघितलं तर कसं एकदम बिलकुल राजराणी, कोणत्याही गोष्टीची कमी नाही, तरी सुद्धा विवेक जागृत झालेला आहे. विवेक जागृत झालेला आहे आणि विवेक जागृत झालाय तर आता संसाराच्या या गोष्टींशी निगडीत व्हायचं नाही. आणि जेव्हा एकदा साधक त्याच्यामध्ये बदल घडतो आणि जेव्हा तो आत्मतत्वाशी निगडीत होतो, बाह्य स्वरूपांवर म्हणजे बाह्य गोष्टींवरती तो प्रलोभनामध्ये पडत नसतो, तर मग जीवनात कितीही बाह्य गोष्टीचं दुःख आलं, कष्ट आलं, ते दुःख वाटतच नाही. आणि आपल्याला दुःख का वाटतात? कारण की आपण या बाह्य गोष्टींवरती फार आपण अवलंबून असतो, त्याच्याशी आयडेंटिफाय झालेलं असतो. त्यांच्याशी आयडेंटिफाय का झालेलं असतो? कारण की आपण आतमध्ये आयडेंटिफाय सध्या होऊ शकत नाहीये. आणि हाच आपला प्रयत्न सुरू आहे. आणि हा जेव्हा आपला बोध हळूहळू बदलेल, पहा हा अर्जुनाचा प्रश्न किती मार्मिक प्रश्न आहे एकदम. आणि जे हे सांगताना मला विशेष सारखं सांगावंसं वाटतं की हे जे सगळे लक्षणं सांगितले गेलेले आहेत, हे सगळे लक्षणं काय आहेत? हे सगळे अवतारांचे, महापुरुषांचे लक्षण आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल घडून आलेला आहे आणि आपल्याला हे बदल घडवायचे आहेत. ही आपलं, ज्याला म्हणूया की हे आपला गोल आहे, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मे बी टप्प्याटप्प्याने, पण पोहोचायचं आहे. आणि ते लक्षात येतच. पहा,
56व्या श्लोकाची दुसरी ओळ, वीत राग भय क्रोध, की ज्यांचे भय क्रोध आणि राग आसक्ती निघून गेलेली आहे. याचा अर्थ काय? आधी ती होती. पहा, भगवान कोणतीही गोष्ट हे सांगतील ना, इतका विचार करून हे शब्द वापरले गेलेले आहेत ना. म्हणजे आपल्याला असं वाटायला नको की अरे ते अवतार होते, त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी नव्हत्याच. हे पहा, हे विचार जरी किती सत्य असलं, पण जेव्हा साक्षात ब्रह्म जेव्हा हे शरीर धारण करून येतं ना, तर सगळे मानवीय दोष घेऊन येतात. पण ते आपल्याला साधनेच्या माध्यमातून आपल्याला दाखवतात की हे सगळे दोष जरी असले तरी यांना नाहीसं करता येतं. एक फार सुंदर वाक्य महर्षी अरविंद सांगून गेलेले आहेत. गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. वंडरफुल, काय वाक्य आहे. गॉड बिकम्स मॅन, ईश्वर अवतार घेऊन येतात. गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. ईश्वर हे अवतार घेऊन काय येतात? कारण की मनुष्यामध्ये जे दिव्यत्व लपलेलं आहे त्याची त्याला फक्त जाण करून देण्याकरता की अरे मेहनत कर, तू पण असंच होऊ शकतो. गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. तर हे जे आपल्याला सांगण्यात येत आहे की अरे बोध बदला, बोध बदला, तुम्ही कशाशी आयडेंटिफाय होताय हे बघा. कोणत्या या जगामध्ये कोणत्या म्हणजे बाह्य गोष्टीशी जर आयडेंटिफाय, त्याच्याशी आपण स्नेह निर्माण केला, अपेक्षासहित प्रेम केलं, तर आपल्या बुद्धीमध्ये विकार उत्पन्न होणार. हे 100% सत्य. पण जसं आपण लहान मुलाला प्रेम करतो आणि तसं प्रेम करणं हे जास्त, त्यातून आपल्याला आनंद मिळतो अपेक्षा रहित, तसं प्रेम इतरांना नाही करू शकत का? करू शकतो. पण ते काय ना की बंधू भगिनींनो, या गोष्टी क्षमा करा, आपण चर्चा करत आहोत. अशी अपेक्षा ठेवू नका ही एका दिवसात घडून येईल काहीतरी. पण जेव्हा जेव्हा आपण दुःखी कष्टी होतो तेव्हा तेव्हा विचार करायचा की मला दुःख माझ्या नशिबात का आलं. नशिबाला दोष द्यायचा नाही, विचार करायचा की अरे मी आसक्त झालेली आहे. काहीतरी आपल्या अपेक्षा असतात घरामध्ये, वस्तूंशी, विषयांशी, त्या नाहीशा झाल्या. अरे आयडेंटिफाय व्हायचंच कशाला? आपल्याला कळलंय आता या जगाचं मिथ्यत्व आपल्याला स्पष्टपणे कळलं आहे, तर मग आता अडकायचं कशाला? जे द्यायचंय या जगाला द्या, मोकळ्या हाताने द्या. आणि जर नाही दिलं, स्वामीजी म्हणतात, तर ही प्रकृती आपला गळा दाबून आपल्या हातातून ती वस्तू हिसकटून घेईल आणि तेव्हा आपण जास्त दुःखी होऊ. वर्क अँड इट्स सिक्रेट मध्ये आहे हे वाक्य. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपल्या सर्वांना काय केलं पाहिजे की या सगळ्या आसक्तीतून बाहेर पडलं पाहिजे. यह सर्वत्रान अभिस्नेह तत् तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी. म्हणजेच काय की अशुभ गोष्टी घडल्या तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये कोणताही द्वेष हा निर्माण होत नाही. बंधू भगिनी पहा की जेव्हा आता या गोष्टी महापुरुषांमध्ये का घडत नाही? एकदा जर आपण तादात्म्य पावलं आपल्या स्वरूपाशी, आपलं स्वरूप कसं आहे? कधी न बदलणारं, कधी न बदलणारं सच्चित आनंद, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी. मी पुन्हा सांगतो, आपलं स्वरूप कसं आहे? न ढळणारं, सगळ्यात मोठी गोष्ट. आणि मग सच्चित आनंद, की त्याच्यामध्ये आनंद हा पूर्ण भरलेला आहे, आनंदाची खाण आहे जी कधी संपणार नाहीये. आणि तेच तर आपल्याला पाहिजे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, सर्वज्ञ, सर्वव्यापी,
हे सगळे त्याचे ते ॲट्रिब्यूट्स आहेत. आणि जर आपण त्या त्या आत्मतत्वाशी आपण जर निगडीत झालो, सध्या काय आहे की आपण लौकिक गोष्टींशी जे परिवर्तनशील आहे त्याच्याशी निगडीत होत असतो, आणि त्याच्यामध्ये थोडाही बदलाव आला तर आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो, बुद्धीवरती परिणाम होतो. पण एखाद्या अशा गोष्टीवरची आपण तादात्म्य स्थापित केलं याला सोडून, बरं हे लक्षात ठेवलं पाहिजे बरं, नाही तर मी इकडे पण तादात्म्य ठेवीन आणि इकडे पण ठेवीन असं कधी होत नाही. जहा राम तहा काम नाही, हे हे असं होणार नाही. ते सोडावंच लागेल, पूर्णपणे सोडावं लागेल. ते सोडल्यानंतरच आपण इथे तादात्म्य पाहू शकू, नाही तर नाही. आणि जेव्हा त्या आपल्या स्वरूपाशी आपण एकदा तादात्म्य प्राप्त केलं तर मग काय, अनंत ज्ञानाची खाण आहे, अनंत आनंदाची खाण आहे, सर्वव्यापी. आज आपल्याला बोध होत आहे की मी फक्त इथेच या एका खोलीमध्ये उपस्थित आहे. मग काय बोध होणार की या सगळ्या जगामध्ये मीच ते. अणुरणिया तोकडा तुका आकाशा येवढा. क्या बात आहे. जेव्हा ते बोध होईल तर प्रत्येक ठिकाणी तर मीच आहे. स्वामीजी एका पत्रामध्ये फार सुंदर याची व्याख्या करतात. ते तशा एका स्थितीमध्ये असताना ते म्हणतात एक आपल्या पत्रामध्ये की अरे क्राइस्ट पण मी आहे, आणि क्राइस्टला फसवणारा त्यांचा शिष्य एस्किरियॉट तो सुद्धा मीच आहे. आपल्या सर्वांना माहीत असेलच, पण फक्त संदर्भ म्हणून सांगतो की क्राइस्टने जे सूळावर चढवण्यात आलं, रोमन सरकारने चढवलं होतं, रोमन राजांनी, तर ती म्हणजे क्राइस्ट कुठे आहेत ही बातमी सांगितली कोणी, त्यांच्याच एका शिष्याने, एस्किरियॉट नावाचा. तर जेव्हा सगळ्या दूर मीच आहे हा बोध जेव्हा स्वामीजींना होतो तर ते एकदम आनंदाने उसळा भरून सांगतात की अरे या जगामध्ये क्राइस्ट पण मी आहे, आणि तो त्यांना फसवणारा एस्किरियॉट दुष्ट तो पण मीच आहे. मग जगामध्ये सगळे कोणते द्वंद्व राहत नाही. कोणतेही आपण आयडेंटिफाय करतो स्वरूपाशी, कोणत्याही प्रकारचं आपल्याला कोणतीही कमतरता आपल्याला दुःखी करू शकत नाही. काहीतरी भरपूर मिळालं त्यातून आनंदही होणार नाही, म्हणजे सुख होणार नाही. आपण नेहमी आनंदातच वावरू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अतिशय म्हणजे पहा, हा जो बोध आहे बंधू भगिनींनो, हा बोध टप्प्याटप्प्याने येईल. आपल्या जीवनामध्ये असा एका जन्मात जसा आला आता अवतार होतेच, तर तसं कदाचित आपल्या जीवनात नाही होणार. पण साधना, सेवा, विवेक हे जेव्हा सतत आपण करत राहू तर काय घडेल, आपला पण बोध टप्प्याटप्प्याने बदलेल. जसं जसं आपला तो बोध बदलेल, जसं जसं आपला बोध बदलेल तसं तसं आपल्याला सुद्धा ही अनुभूती येणार. असं मुळीच होणार नाही की आपला हा बोध आपल्याला होणार नाही. आता बस हे डिपेंड करतं की किती तीव्रतेने आपण या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो. जितकं आपण या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनात अंगीकार करू तितकंच लवकर आपल्याला हे सगळे बोध, हे सगळे बिलकुल 100% घडून येतील. हे अगदी सुस्पष्ट आहे. तर नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, की तो जो साधक जो स्नेहशून्य असतो म्हणजे आसक्तीरहित असतो, त्याच्या जीवनामध्ये प्रारब्धवश जे काही प्राप्त होतं शुभ अशुभ त्यातून त्याची बुद्धी, ज्याला म्हणतो की कधीही अस्थिर होत नाही. आणि एवढंच नव्हे तर नाभिनंदती न द्वेष्टी, म्हणजे काहीतरी असं काही प्राप्त झालं की ज्याची त्याला अपेक्षा नव्हती, आणि जरी ते त्याला प्राप्त झालं तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होत नाही. आणि याचं एक फार सुंदर उदाहरण देऊन मग तिथे थांबूया, वेळ झालेली आहे. की पहा, प्रारब्धवश आपल्याला काय काय प्राप्त होतं. आपण आता उदाहरण घेतलं होतं की ऍक्सिडेंटचं, पण स्वामीजींच्या जीवनामध्ये जर बघितलं बंधू भगिनींनो, पहा स्वामीजी अमेरिकेत गेले आणि त्यांचा प्रारंभिक काळ
किती त्रास त्यांनी भोगला. थंडी, रस्त्यावरती विनाकारण अपमान, लोक त्यांना मारायचे, दगड फेकायचे. बॉस्टनला तर त्यांच्या मागे मारायला त्यांना धावले होते. का? त्यांची त्या विचित्र वेशभूषेमुळे. आता काही कारण झालं? म्हणजे ते लोक स्वतःला खूप सुसंस्कृत समजतात आणि त्यांची ही अशी करतूत याच्यावरती स्वामीजींनी खूप आक्षेप घेतला होता नंतरच्या काळी. म्हणण्याचा अर्थ काय? थंडी, भूक, राहायला जागा नाही, रस्त्यावरती सतत अपमान, टोमणे, हे काय प्रारब्ध वश सगळं, किंवा ज्याला म्हणतो की कर्तव्य कर्म करत असताना हे सगळं प्राप्त झालं स्वामीजींना. केव्हापर्यंत? 11 सप्टेंबर पर्यंत. 11 सप्टेंबरच्या 3:45 वाजता स्वामीजींनी ती सभा गाजवली आणि त्याच्यानंतर पूर्ण स्थिती पालटून गेली. शिकागोचा प्रत्येक घर त्यांना आपल्या घरी अतिथी म्हणून ठेवायला सगळे दार सताड उघडे होते. पण आधीच्या परिस्थितीमध्ये स्वामीजींना कोणताही दुःख किंवा द्वेष नव्हता. आणि आता 11 सप्टेंबरच्या नंतर त्यांना सगळ्या दुरून एक खूप चांगली संधी मिळत आहे आणि खूप त्यांचा सन्मान होत आहे, भरपूर काही मिळत आहे, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये नाभिनंदती, कोणत्याही प्रकारचं असं हे नाहीये, बडेजावपणा किंवा असं ज्याला म्हणतो की सुख नाहीये. वेरेज त्या दिवशी रात्री स्वामीजी रडत रडत झोपले. का? अमेरिकेचं ते वैभव बघून, की अरे इथे साधारण माणसाला किती सुखसोयी आहेत, इथल्या स्त्री किती सुंदर पद्धतीने शिकतात, स्वतःच्या पायावरती उभे राहतात, त्यांना किती स्वतंत्रता आहे, इथल्या मुलांना किती चांगलं शिक्षण मिळतं, आणि माझ्या भारतामध्ये लहान लहान मुलं औषधा विना मृत्युमुखी पडत असतात. शिक्षणाचा अभाव आहे. स्त्रिया तर बिलकुल त्यांना डांबून टाकलेलं आहे. हे विचार करून ते रात्रभर रडतात. म्हणण्याचा अर्थ काय? आपण चर्चा करत होतो, नाभिनंदतीनं द्वेष्टी, म्हणजे कर्तव्य कर्म करत असताना किंवा प्रारब्ध वश जे काही सुख आणि दुःख प्राप्त होतं त्याच्यामध्ये जे स्नेहशून्य किंवा अनासक्त लोक असतात त्यांच्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. आज आपण इथेच थांबूया. याचा पुढचा श्लोक नंबर 58 हे आपण येत्या शुक्रवारी त्याची सुरुवात करून मग त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. बुधवारी आपला वर्ग आत्मबोधावरती होणार आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्णार्पणमस्तु.